तर ही दृश्य आपण पाहतो आहोत अगदी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत अगदी थोड्याच वेळात होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यांच्या स्वागतासाठी अगदी पारंपरिक पद्धतीनं तरुणाई या ठिकाणी अवतरल्याचं दिसतंय। सागर, सध्या मी शिवडी अटल सेतूच्या संपूर्ण एंट्री पॉइंट वरती आहे। दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे INS शिखरावरती येतील। मुंबईमध्ये INS शिखराला उतरल्यानंतर ते आपल्या ताफ्यासह अटल सेतूवरती येतील आणि अटल सेतूवरती ते कोनशिलेचं उद्घाटन जे आहे ते त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। खरं तर सगळ्यात मोठा सागरी सेतू देशातला असणार आहे। हा जवळपास 21 किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू आहे आणि या सागरी सेतूचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। फ्रीवेवरतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉन्वॉय जो आहे तो सागरी सेतूपासून नवी मुंबईच्या दिशेने निघणार आहे। नवी मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जाहीर भाषण देखील होणार आहे। त्या सभास्थळी देखील मोठी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर या संपूर्ण MTHL हा जो ट्रान्स हार्बर लिंक आहे याचं उद्घाटनाचं जे निमंत्रण आहे ते ठाकरे गटाच्या स्थानिक खासदार आणि आमदारांना दिलं नसल्यामुळे ठाकरे गट कुठेतरी आंदोलनासाठी आक्रमक होता, परंतु ऐन वेळेस आज सकाळी स्थानिक खासदार अरविंद सावंत आणि शिवडीचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांची नावं जी आहेत ती MMRDA कडनं निमंत्रण पत्रिकेत घातल्यामुळे ठाकरे गटाने आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो आता मागे घेतलेला आहे। परंतु सध्या मुंबईमधील सुरक्षा यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईचा आजचा हा दौरा आहे। या दौऱ्याकडे अनेक गोष्टींनी पाहता येणार आहे। खरं तर आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा जो आहे अत्यंत खास मानला जातो, कारण की जवळपास 30,000 कोटींहून अधिक विकास कामांचं उद्घाटन प्रकल्पांचे उद्घाटन जे आहे लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। नेरूळ ते संपूर्ण उल्वे, नेरूळ ते संपूर्ण उरणपर्यंतचा असा जो रेल्वे मार्ग आहे त्याचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। सूर्या पाणी प्रकल्पाचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्यामुळे आजचे पंतप्रधानांचे जे कार्यक्रम आहेत ते संपूर्ण निवडणुकीसाठी आहेत का असं देखील पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाकडे आपलं लक्ष लागलेलं आहे। मात्र आता या अटल सेतूची नेमकी वैशिष्ट्य काय आहे ती देखील आपण पाहणार आहोत।